आई बोला. ऐक जरा, कुठे आहेस तू? मी आईकडे आले होते. हे म्हणाले ना आईकडे जा म्हणून म्हणून आले होते. पण आई आणि मावशी बाहेर गेल्यात फिरायला. मग आता मी येते परत घरी. थांब थांब, घरी येऊ नकोस, थांब जरा. घरी येऊ नकोस म्हणजे का, काय झालं? ऐक ना, अक्षय गेलाय अभिषेकला आणायला, पण त्याची एका कॅफेमध्ये मीटिंग होती. तिथे जायला त्याला उशीर होतोय. तू जरा जाऊ शकशील का? मी 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 कशाला जाऊ तिकडे? मला काय कळणार आहे त्यातलं? आणि उगाच माझ्यामुळे काय झालं तर परत मला नाही कामाचं काहीच बोलायचं नाहीये. तिथे ना ते क्लायंट येऊन थांबलेत. त्यांना फक्त जाऊन सांगायचं की अक्षयला तिथे पोहोचायला जरा उशीर लागेल. याव. पण ऐक ना, अक्षय फोन घरात विसरून गेलाय आणि फोनवर सारखे क्लायंटचे फोन येत आहेत. आपल्यापैकी तिथे कोणी नाही म्हटलं ते जरा बरोबर वाटत नाही ना ग. जाशील का? ठीक आहे, मी जाते. हा, त्यांना फक्त सांग की अक्षयला तिथे पोहोचायला जरा उशीर होतो. हा, बरं ऐक, मी तुझ्या फोनवरती ना ते हे पाठवते, ऍड्रेस पाठवते, तो तेवढा बघून घे. थँक्यू. मी काय म्हणते, इथे कोणी मिस्टर बंकिम आलेत का? मी चेक करते. तोवर तुम्ही तुमचं नाव आणि बर्थ डेट वगैरे इथे लिहा. सांग. नाव आणि बर्थ डेट? हो मॅम, इथे जे कोणी येतं आम्ही त्यांचा डेटा ठेवतो. बघा इथे. इथे? वाव मॅम, आज 8 तारीख आहे आणि आज तुमचा बर्थडे आहे. हो. हॅपी बर्थडे मॅम. थँक्यू. वंडरफुल. बरं झालं कळलं. आज तुम्हाला आमच्याकडून सगळं फ्री. हो, आज लकी ड्रॉ झाला होता आणि आज ज्यांचा वाढदिवस असेल त्यांना आमच्याकडून सगळं काही फ्री असेल. या मॅम, प्लीज या. बेटा. येस मॅम. आज यांचा बर्थडे आहे, सो यांच्यासाठी व्हेरी गुड आफ्टरनून मॅम. प्लीज या. ते मिस्टर बंकिम. हो, मी सांगते मला. प्लीज हॅव इथे. ते बघा, मी खरंच सांगते, माझ्याकडे खरंच पैसे नाहीये. मला फक्त मिस्टर बंकिम यांना भेटायचं होतं आणि त्यांना एक निरोप द्यायचा होता. नाही नाही, काळजी करू नका मॅडम. आज सगळं फ्री आहे. एन्जॉय अँड हॅपी बर्थडे. यांच्याशिवाय मी कसा माझा वाढदिवस साजरा करू? माझी खरंच इच्छा होत नाही. हे असते तर किती बरं झालं असतं. एक्सक्यूज मी, अक्षय मुकादम. कुठे बसला आहे? हा, अक्षय मुकादम लेडी? नाही, अक्षय मुकादमांना यायला उशीर होतोय म्हणून मला पाठवले त्यांनी. तुम्हाला सांग, मी रमा. ओ रोमा. रमा. या रोमा. रमा. ओ यंग लेडी रोमा. रोमा. अक्षय मुकादम. त्यांना ना थोडासा वेळ होईल, तोपर्यंत तुम्ही बसा ना. ओ अक्षय मुकादम अँड लेट. असंभव. हा हो, त्यांना नाही होत, उशीर नाही होत खरं तर. पण कसं आहे, आज थोडंसं एका कामात अडकल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालाय म्हणून ते तुम्ही बसा ना. बसा ना तुम्ही. बसून घ्या. बसून घ्या. तुम्ही असे का बोलताय? बेंगॉली, पुण्याची बेंगॉली. बसा. बसून. एक्सक्यूज मी मॅम, केक हॉल. What a surprise! Wow, young lady. Your birthday today? Nice. शुभ जन्मदिन. Young lady, cut the cake. Come on. Young lady, cut the cake. Don't be afraid. Cut the cake. Cut. हात सोडाल का? Oh, yeah. Cut the cake. Take this and cut the cake. Take this and cut the cake. Cut it. Let me help you with this. Don't worry, young lady.
I'm an old man. शुभ जन्मदिन. शुभ जन्मदिन. शुभ जन्मदिन. शुभ जन्मदिन. Take it. So, is there anyone with you to celebrate your birthday? No? That means you're alone. एकटो आहे तू? कोणी नाही तुझ्या बरोबर वाढदिवस साजरा करायला? Innocent lady. माझी बायको पण अशीच innocent. Very pretty girl. I mean my wife. So, कोणी तुझा बंधू? कोणी नाही? वाढदिवस साजरा करायला? पती नाही? You're not married? Okay. No need to share this information. That is okay. I know. I got it. You're not married. Where is Akshay Mukaddam? Call him. ते येतच असतील, वाटत असतील. Who are you? I mean, त्यांची कोण? Secretary? नाही, मी काम करते त्यांचं. Okay, okay. And what about Akshay Mukaddam? I mean, विवाहित? विवाह झालाय का? त्यांचा विवाह? No? Even that young guy is also unmarried. मग त्यांची नजर तुमच्यावर पडली नाही का कधी? चांगल्या गोष्टींची परख नाही त्याला. त्याला काय अर्थ आहे? तुमच्यासारखी इतकी छान मिष्टी मिष्टी मुलगी वाढदिवसाच्या दिवशी फॉर्म करते आणि ते घरी बसलेले आहेत. व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. एकदम बॉश बॉश माणूस. बघा असं काही नाहीये, तुम्हाला गैरसमज होतो. मी काम करते त्यांच्याकडे आणि मी गरीब घरची मुलगी, त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते तुम्ही गैरसमज करू. दॅट बॉगस काय असा भेदभाव करतो तो दरवेळेला. गरीब श्रीमंत भेदभाव करतो तो. असं नाहीये. तसंच आहे. गरीब माणसाला वाढदिवसाच्या दिवशी कामाला लावलं आणि ते घरी बसलेले आहेत. आय डोंट लाईक दिस. आय डोंट लाईक दिस. त्यांच्याबरोबर बिझनेस डील कॅन्सल. मी नाही बिझनेस करणार. मी चाललो. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? प्लीज सांग. हे बघा बास, आता इथून पुढे त्यांच्याबद्दल काही वाईट बोलून मी नाही ऐकून घेऊ शकत त्यांच्याबद्दल काही वाईट. Really? कुठे गेला होता? घर सोडून जायची काय गरज होती? हा, आम्ही तुझ्याशी बोलते. मी आम्ही कुठे कमी पडलो सांग. असं काही चुकलं असेल तर मी हात सोडून माफी मागते. मोठी आई सॉरी. आणि तू रे, मी तुला पोटच्या पोरासारखा वाढवलं ना. तू आई म्हणतोस ना मला. मी कुठे काय कमी केलं तुझ्यासाठी? मला सांग. मी चुकले काय कमी केलं? हा, जसा अक्षय आणि आनंद तसा तू ना रे मला. मोठी आई म्हणतोस ना. मला सोडून काय केलास सांग ना. आणि तुम्ही भाऊजी, तुम्हाला नाही सांगता येत? आई 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 किती ओरडशील दोघांना. ते चिडून परत जातील. एकतर किती प्रयत्नांनी त्यांना परत इथे आणल्या. काही जाणार नाहीत कुठे. आता नाही जायचं ते. मी बघते ना कसे जात आहेत ते कुठे. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. तुला मोठी आई, तुला त्रास झाला याच्यासाठी खरंच सॉरी. पण अजून काय करायचं होतं? मी मोठी आई, मला खूप जड वाटतं इथे. माझ्या आजूबाजूला माझ्या बरोबर जे काही घडत आहे, जीव घुसमटतो या घरात. या घरात घुसमटतं? त्रास होतो? एवढं सगळं होत होतं आणि एका शब्दाने काही बोलला नाहीस तू का? आणि भाऊजी तुम्ही हो, सख्खी बहीण मानता ना मला. भावाची माया केलीत ना. मग तुम्हाला मला सांगता येत नाही या घरात तुम्हाला काय सलतं काय खुपतं? एकदा बोलून बघायचं ना. आपण काहीतरी मार्ग शोधून काढला असता. असं बॅगा घ्यायच्या आणि निघून जायचं घराबाहेर आम्हाला सोडून. असं काही नाहीये गवैनी. पण एवढी वर्ष आपल्या घरात जो दुटप्पीपणा होतो ना, तो माझ्यापुरता मर्यादित होता. तोपर्यंत मी तक्रार नाही केली कधी कोणाकडे. सहन केलं. तोच दुटप्पीपणा जर माझ्या लेकाच्या बाबतीत होत असेल तर मी तो कसा सहन करू? बापाचं काहीच आहे. आता कुठेही जायचं नाही. आता मी तुम्हाला घर सोडूनच देणार नाही. मी बारीक नजर ठेवणार आहे तुम्हा दोघांवर. आई, त्यांना आत बसू देत थोड्या वेळ. बिचारे कधीपासून तात्कळत उभे. सॉरी. या आत या. नको थांबा, लगेच येऊ नका. मी भाकर तुकडा आणते. अक्षय कुठे? तो आला होता ना तुम्हाला घ्यायला? अगं तो जरा बाहेर गेला त्या कामासाठी. कुठे? पुढे अक्षय मुकदम. आणि एवढी त्याची बाजू घ्यायची गरज नाही. मला वाटते
कारण तुमच्यापेक्षा जास्त ओळखते मी त्यांना. बोगस. हो, ते कधीच भेदभाव करत नाही. माणूस म्हणून खूप चांगले आहेत ते. माणुसकी आहे त्यांच्यात. सगळ्यांशी छान वागतात, स्त्रियांचा आदर करतात. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कुठल्याही माणसाला विचारा तुम्ही, तेही हेच सांगतात. बोगस. तुम्ही सतत असं बोलू नका त्यांच्याविषयी. शांत बसा. बोगस. एवढं गाड करायची गरज नाही मला. काय? भालो 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 म्युझिक. आय लव्ह म्युझिक. यंग लेडी कम ऑन. ओह आय लव्ह म्युझिक. आय लव्ह टू डान्स. यंग लेडी कम ऑन लेट्स डान्स. You are a very innocent girl. Come on, let's dance. Oh, dance with me. Arey, don't be afraid. Don't be afraid, my girl. Don't be afraid. Come on, let's dance. Oh, don't worry, girl. You're safe with me. I am an old man, you know. Oh, I'm telling you from my 70 years of experience. You are very innocent. You are like a fish. Mache. म्हणजे Machli. Fish. You're like a machli. Machli in the river. त्या असं मछलीला वाटत असतं. ती रिव्हरमध्ये आहे म्हणून तिच्यामध्ये जीवन आहे. आणि त्या रिव्हरच्या पाण्याला पण असं वाटत असतं आपल्यामध्ये मछली आहे म्हणून आपल्याला जीवन म्हणतात. पण रिमेंबर वन थिंग, ही मछलीच असते जी नदीतून सागरापर्यंत पोहोच जाते. डोंट अंडरएस्टिमेट युअरसेल्फ. नेव्हर. डू नॉट थिंक दॅट यू आर जस्ट अ फिश इन द ओशन. थिंक ओशन इज बिकॉज ऑफ यू. अंडरस्टूड? यंग लेडी. चला कम ऑन, डान्स विथ मी. कम ऑन. फॉलो वाचिंग म्युझिक. लेट मी शो यू समथिंग. कम, लेट मी शो यू माय डान्स मूव्स. तसं नाही मोठी आई, अक्षय आला होता आमच्याशी बोलायला. आत्ता फक्त येत असताना त्याला काहीतरी एक काम आठवलं आणि त्याच्यामुळे तो गेला तिथे. खरं तर अक्षय जे काही बोलला जसं बोलला त्याच्यामुळे आम्ही घरी परत आलो. काय बोला अक्षय? अरे बोला ना माझ्याशी. अभ्या. हे काका, अरे मी काय परकाय का? परका तू नाही रे अक्षय. परका तर मी होतो इतकी वर्ष त्या घरामध्ये. आडगळीचं सामान असल्यासारखंच राहत होतो रे मी तिथे. कधीच माझा कोणीही विचार नाही केला रे. घुसमटत होती माझी तिकडे. आणि आता तशीच घुसमट जर माझ्या मुलाची होत असेल ना, मला ते नाही सांगणार. साथीला आलो रे आता मी. ते पावसाळे बघितले, ते उन्हाळे बघितले. मला माझ्या मनाप्रमाणे नाही जगता आलं, पण माझ्या मुलाला जर त्याच्या मनाप्रमाणे जगायचं असेल ना, तर हा निर्णय मला घ्यायलाच लागणार होता आणि तो मी घेतला. हा काय निर्णय आहे का काका? घर सोडून यायचं? अरे घरी राहून आपण हे डिस्कस करू शकलो असतो ना. माझ्याशी एकदा बोलायचं ना. माझा हक्क आहे ना तेवढा की नाहीये? माझ्याशी बोलला असता तर काहीतरी पर्याय काढला असता आपण. तू घरी चल काका. अक्षय, ते शक्य नाही आता. आव्यासारखं तू का वागतोयस? तू का अट्ट करतोय तसा? आव्या, बाबांना सांग तू घरी चल. नाही अरे घरी चल. आव्या, बाबा रे हात जोडतो तुझ्या पुढे. ए काका, हात जोडतो अरे तुमच्या पुढे. माझं जर काही चुकलं असेल ना तर मला माफ करा. मी काही चुकीचं वागलोय का तुमच्याशी? माझ्यामुळे नाराज झालात का? माझ्यामुळे हा निर्णय घेतलात का तुम्ही? मागच्या 2 वर्षात जर मी काही चुकीचं वागलो असेल, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल, माझ्यामुळे दुखावला गेला असा ना, तर खरंच मला माफ करा रे. अरे पण तुम्हाला आपल्या घरात राहावंसं वाटत नाही, याला मी जबाबदार नाहीये. मी दोषी नाहीये. घरात आपल्या ही जी काही परिस्थिती आहे ना, ती सगळी त्या शशिकांत मुकदमांमुळे आहे आणि आपल्या आजीमुळे, तुमच्या आईमुळे होतं हे सगळं. ते निर्णय घेतात आणि त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण बिघडतंय. माझा काय संबंध आहे रे? माझ्यासाठी तुम्ही दोघे घरातले सगळे सारखेच आहात. माझं तुम्हाला सगळ्यांवर तेवढंच प्रेम आहे. माझा काही संबंध नाही आहे रे. बरं, आणि असंच जर असेल ना तर मग मी यापुढे तुम्हाला मी ग्वाही देतो की यापुढे जर कोणी माझ्यासमोर असा प्रस्ताव आणून ठेवला, माझ्यासमोर जर काही ठेवलं, तर मी सांगेन की बाबा रे माझा विचार करू नका. आधी आनंदाचा विचार करा, आभ्याचा विचार करा, मयुरताईचा विचार करा, आद्याचा विचार करा आणि मग जमलं तर माझा विचार करा. उद्या जर कुठे जायचं असेल, काही वस्तू घ्यायच्या असतील, कपडे घ्यायचे असतील, काही पदार्थ मागवायचे असतील, तर आधी तुमचं मत घ्या. तुमचा हा निर्णय झाला की मग मला विचारा. तो मुद्दाच नाहीये अक्षय, तुला कळतच नाहीये. तुझ्यामुळे आता मी जे गमावत. आधी 1 महिना द्या मला फक्त. त्या 1 महिन्यात मी सगळं सॉर्ट करतो. मोठ्या या येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर अक्षय आणि रेवाचं लग्न झालं, नाही होणार असं. कदाचित त्याची स्मृती येऊ शकते ना परत. हे चालेत मिस्टर बंकिम बनी. मी माझी फजिती करायचा प्रयत्न केलात ना. आता बघा मी काय करते ते. तुम्ही मला ओळखलं की काय? मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता रमाचा वाढदिवस असतो, म्हणूनच आता रमा जी असते ती खूपच खुश असते. रमा खुश असते आणि त्यानंतर आता रमाला असं वाटत असतं की या वाढदिवशी आपल्याला अक्षयने स्वतःहून विश करावं आणि त्याने आपल्याला थोडं काही ना काही विचारावं असं तिला मनापासून वाटत असतं. पण त्यातच आता अक्षय जो आहे
आहे तो त्याची मेमरी लॉस झाल्याचं नाटक करत असतो. हे काही रमाला माहिती नसतं. तरीसुद्धा रमा विचार करते की जर ह्याने मला विश केलं असतं तर किती वेगळं वाटलं असतं ना. आणि त्याच वेळेला आता अक्षयची तर मेमरी गेलेली नसते. अक्षयला सगळ्या काही गोष्टी आठवत असतात. परंतु आता अक्षय हे सगळं बोलू शकणार नसतो, कारण त्याला रेवाला या सगळ्यामध्ये चांगलंच अडकवायचं असतं आणि त्यासाठी त्याचं हे प्लॅनिंग सुरू असतं. आणि त्यामुळे आता रमा जी आहे ती मात्र आता विचार करते आणि त्यानंतर आता इकडे जे आहे तेच लक्षात येतं की जर अक्षय जो आहे त्याला जर काहीच आपल्याबद्दल आठवत नाही आहे तर आता नेमकं काय करावं हेच त्यांच्या डोक्यात सुरू असतं. त्यातच रमाला तिच्या आईचा मावशीचा सुद्धा फोन आलेला असतो. त्यांनासुद्धा रमाला विश करायचं असतं, पण रमाचं कशातही लक्ष लागत नसतं. का तर आता रमा जे आहे ती मात्र आता विचारात असते, टेन्शनमध्ये असते. तिला समोरून
आता अक्षयला असं वाटत असतं की रमाचा वाढदिवस आहे तो स्पेशल करावा आणि त्यासाठीची त्याची लगबग जी आहे ती सुरू असते. रमाचा वाढदिवस धूमधडाक्यात करण्यासाठी त्याने आता स्वतः वेषांतर केलेलं असतं आणि तो वेषांतर करूनच आता बाहेर पडलेला असतो. वेषांतर करतो आणि तो बाहेर पडतो आणि त्याच वेळेला आता सगळ्यांच्या समोर ज्या वेळेला तो येतो त्यावेळेला आता रमा आणि ते दोघंही जण डेटवर गेलेले असतात. दोघंही जण डेटवर गेलेले असताना अक्षय हा म्हाताऱ्याच्याच वेशात असतो.